महाराष्ट्र, दादरा, नगर हवेली आणि गुजरात या 3 राज्यांना जोडणारा महामार्ग सध्या मृत्यूचा सापळा बनला आहे. या मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून दुरुस्तीच्या नावाखाली सुरू असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा संतापजनक प्रकार समोर येत आहे. अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि ठेकेदारांची मनमानी यामुळे वाहन चालक व स्थानिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे. भ्रष्टाचाराचा चिखल आणि अर्थपूर्ण दुर्लक्ष या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर आंतरराज्य दळणवळण चालते. मात्र रस्त्याच्या दुरवस्थेमुळे माल वाहतूकदार आणि प्रवासियांना मोठा आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग जव्हार यांच्या अंतर्गत येणाऱ्या या कामांमुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. आम्ही काम योग्यरित्या करत आहोत असे उत्तर विभागाकडून दिले जात असले तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र वेगळीच आहे. नवीन टाकलेले डांबर काही दिवसातच उखळून जात असल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. इंजिनियर आणि निरीक्षक नक्की करतात काय? कोणत्याही शासकीय कामाची गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी संबंधित इंजिनियर आणि निरीक्षकाची असते. मात्र या महामार्गावर सुरू असलेल्या कामाची कधीही योग्य तांत्रिक तपासणी केली जात नसल्याचे दिसते. ठेकेदार स्वतःचा खिसा भरण्यासाठी निकृष्ट साहित्य वापरत असताना हे अधिकारी मूग गिळून गप्प आहेत का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. निकृष्ट दर्जा दुरुस्तीनंतर काही तासातच रस्ता पुन्हा पूर्ववत होणे, वाहन नुकसान, खड्ड्यांमुळे गाड्यांचे सस्पेन्शन आणि टायर खराब होऊन मालकांचे आर्थिक नुकसान, अपघाताचा धोका, दुचाकी आणि 4 चाकी वाहनांचे दररोज छोटे मोठे अपघात. प्रशासनावर कारवाई होणार का? स्वतःची पोळी भाजण्यात मग्न असलेले अधिकारी आणि ठेकेदार यांच्या या युतीमुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. आता तरी वरिष्ठ प्रशासन याकडे लक्ष देऊन जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार का, हा मुख्य प्रश्न आहे. जर रस्ते दर्जेदार झाले नाहीत तर आगामी काळात तीव्र आंदोलनाचा इशारा वाहन चालक आणि ग्रामस्थांनी दिला आहे. रिपोर्टर संदीप थोरात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला